पराभव तर झालाय, पण दीदी काही मान्य करेनात. मग आता काय करायचं? पश्चिम बंगालमधील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मी राजीनामा देणार नाही असं थेट सांगितलं. आता त्यांनी राजीनामा दिला नाही तर काय काय होऊ शकतं त्या शक्यता आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी तर दीदींचं हे वर्तन संविधान विरोधी आहे. त्यांच्याकडे राजीनामा न देण्याचा पर्याय नाहीच आहे, त्यांना जावंच लागेल. त्यामुळे संविधानानुसार राज्यपाल त्यांचं सरकार बरखास्त करू शकतात. जोवर कोणतंही सक्षम न्यायालय निर्णय देत नाही तोवर 2026 मधील हा निवडणूक निकाल वैध मानला जाईल. ममता यांना राजीनामा द्यायचा नसेल तरी त्यांना असं करायची काही गरज नाहीये, कारण तसंही 7 मेला बंगालच्या सद्य विधानसभेचा कार्यकाळच संपतोय. त्यानंतर आपोआप त्यांचं पद जाणार आहे. ममता बॅनर्जी पुढच्या 30 दिवसांच्या आत निवडणुकीच्या निकालाला कोर्टात आव्हान देऊ शकतात. पण जर त्यांनी असं केलं नाही आणि कोर्टाकडून निकालाला आव्हान देणारा कोणताही आदेश आला नाही तर मात्र ममता दीदी यांच्या पुढे निवडणूक आयोगाचा हा निर्णय मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसेल. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.